नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इतिहास तुम्हाला काय देतो? प्रश्न 100 नंबरी आहे. इतिहास प्रेरणा देतो, इतिहास बळ देतो, इतिहास मोठी कामं पुढे नेण्याची तुमच्यासमोर जिवंतपणे कारणं उभी ठेवतो. पण त्याचवेळी इतिहास छळत राहतो, इतिहास तुम्हाला कोसत राहतो. वर्तमानाचा पाठलाग करणारा इतिहास तुम्हाला प्रश्न विचारत राहतो आणि भविष्याची दिशा ठरवण्यासाठी काही वेळा इतिहास मदतही करतो. जी. ए. कुलकर्णी म्हणायचे, भूत आणि आठवणी यांनाच उलटे पाय असतात, पण इतिहासालाही असतात. त्यामुळेच इतिहासात काही केलं नाही म्हणून मराठा समाजाची दुरवस्था झाली अशी गत होऊ नये म्हणून सकल मराठा समाज समान संधी आणि शिक्षणाच्या हक्कासाठी आरक्षणाचं दार ठोठावतोय. त्यामुळेच देशाच्या पातळीवर मराठा समाजाचा मूक तरीही बुलंद आवाज चर्चेचा विषय झालाय. मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाहीये. तरीही आज कुणबी समाजानं, जो मराठा समाजाचा भाग आहे असं सगळेजण मानतात, त्यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून किंवा ओबीसी म्हणून आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली आहे. ज्यामुळे आधीच ऐतिहासिक झालेला हा प्रश्न अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे. म्हणूनच आजचा प्रश्न आहे की कुणबी समाज मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध का करतोय. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत कुणबी समाजाचे नेते ज्ञानेश वाकुडकर, अविनाश लाड आहेत, सकल मराठा मोर्चाचे प्रतिनिधी बाळासाहेब सराटे, विकास पासलकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे आहेत. सुरुवातीला मी जाईन वाकुडकर सरांकडे. वाकुडकर सर, का विरोध आहे? पहिल्यांदाच असं होतंय की आतापर्यंत कालपर्यंत अशी स्थिती होती की मराठा आणि कुणबी एकच आहेत. आजही तुम्ही ते मांडता की मराठा आणि कुणबी एक आहेत. मात्र मुद्दा असा आहे की ज्याला आरक्षणाचा लाभ देण्याची वेळ आलेली आहे, त्या ज्यावेळेला तिथं आपल्याला वाटा देण्याची वेळ आलेली आहे, त्यावेळेला आपण असं म्हणतोय की आता याच्यामध्ये कुणबीमध्ये किंवा ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करू नये. असं का? खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी कुणबी समाजाचा विरोध नाही, आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि उलट मी तर असं म्हणेन की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये कुणबी समाजानं अतिशय सकारात्मक भूमिका घेतली, तो मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला. बरोबर आहे. आणि मग याच अंगानं जेव्हा आपण पाहतो की बाबा मग आता जर मराठा समाज म्हणतो की आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण द्या, इथे गडबड आहे खरी. नेमकी गडबड अशी आहे ना की मराठा आणि कुणबी हे आपण आता जुन्या इतिहासानं सांगितलं, जुनं आपण खूप मागे 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 जात गेलो तर मग सारे एकच होतो. माई सुद्धा कुठे वेगळा होता, तेली सुद्धा कुठे वेगळा होता. एकाच बापाचे पोरं असतील ना, एकानं मायाचं हे सुरू केलं, दुसऱ्यानं तेल घाणी काढली, तिसरा शेती करतो. त्यामुळे मागे जाऊ तेव्हा हे सारे एकच आहोत. पण मग कुठेतरी या देशाची घटना आली, आरक्षणाची कल्पना आली, त्याच्यानंतर जी एक लाईन ओढली गेली, त्या क्षणापासून ओबीसी प्रवर्गाला आरक्षणाच्यासाठी योग्य समजलं गेलं. मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्याच्यासाठी संपूर्ण देशामध्ये सर्वे झाला. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा होतो निवेदन देणाऱ्यामध्ये. 350च्या वरती जाती ओबीसी मध्ये आहेत. आणि मग जसं SC ST हा जो अतिशय गंभीर परिस्थिती असलेला वर्ग, शोषित वर्ग, वंचित वर्ग, यांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे पहिले त्यांना आरक्षण दिलं गेलं, STला दिलं गेलं. बरोबर. त्याच्यानंतर SCला दिलं गेलं. इतिहास झाला. तुमचा विरोध काय? पण हा विरोधाचा मुद्दा नाही. आमचं म्हणणं असं आहे की मराठा हा तसा जरी कुणबी समाजाशी नातं जरी असलं तरी आज ज्यांच्याकडे कुणबी समाजाचं सर्टिफिकेट असेल त्याला कुणबी म्हणा. ज्याला मराठ्यांनी ओबीसीच्या आरक्षणामध्ये कसं काय यायचं? कारण ओबीसीलाच पूर्ण मिळालेलं नाही आहे ना. कुणबी समाजच नव्हे, ओबीसी मध्ये, कारण ओबीसीचा प्रश्न आहे. कुणबी, तेली, माळी वगैरे जे आहे, तुम्ही एक समजता, तुम्ही म्हणता की मराठा आणि कुणबीमध्ये फरक नाहीये. नाही, असं म्हटलं तर कुणाचाच फरक नाही ना. मी काय म्हणतो आहे, तुम्ही एकीकडे मला तांत्रिकदृष्ट्या तुम्ही नाही, मुद्दा तुमचा लक्षात आलेला की तांत्रिकदृष्ट्या जर आपण फरक करायला गेलो, पाठीमागे गेलो, इतिहासात गेलो तर आपण सगळे एक होतो. ओके, फाईन. पण आता आपण असं म्हणतोय की कुणबी आणि मराठा हे एकच आहेत. इतिहासकार म्हणजे आता आज खरं तर सदानंद मोरे संत साहित्याचे अभ्यासक आहेत, मोठे इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यांनी म्हटलं की कुणबी आणि मराठा काही वेगळे नाहीयेत. मग कुणबी आणि मराठा वेगळे नसतील तर तुमचा विरोध काय? मग मराठा समाजाला ज्याला आरक्षण, लाभ, शिक्षण, आरक्षण मिळते तर तुम्ही का विरोध करता? ज्या कसोट्या होत्या सामाजिक मागासलेपणाच्या, तुम्हाला असं म्हणायचं की कुणबी जे आहेत त्यांच्या मागासलेपणाच्या कसोट्या जास्त आहेत, ते जास्त मागास आहे, मराठा समाज तितकासा मागास. त्या निश्चितपणे सत्तारूढही होता, मराठा समाजाची परिस्थिती, हा त्याच्यातले वंचित आहेत, पण मग त्याला जबाबदार कोण आहे? सामाजिक परिस्थिती नाही आहे. त्याला जबाबदार जे नेतृत्व मराठा समाजाच्या नेतृत्वस्थानी होतं. अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी का नाही आरक्षण दिलं? का माथाडी कामगार म्हणून मराठा समाजाला काम करावं लागतं याचा विचार करावा ना. त्यांना जाब विचारावा. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट मी सांगतो की ओबीसी मुख्यमंत्री आतापर्यंत झाला का? नाही झाला. 52% ओबीसी आहे महाराष्ट्रामध्ये. 52% ओबीसी असूनही सगळे मराठीचे त्यावेळेस का नाही मराठ्यांना आठवलं की ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे? आणि म्हणून आम्ही म्हणतो की 52% ओबीसी आहे ना, त्याला 52% आरक्षण पाहिजे.
पण त्याला किती मिळालेला आहे? त्याला मिळालेला आहे फक्त 29%. पण मुद्दा असा आहे ना की नाही मुद्दा असं तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. मी बाळासाहेब सराटेंकडे जाईन 2 मिनिटासाठी, मी तुमच्याकडे परत येतो. बाळासाहेब सराटे, मुद्दा असा आहे की तुम्हालाही याची पूर्ण जाणीव आहे की आपल्याकडे 52% आरक्षण, 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. कायद्याच्या चौकटीत जर ते आरक्षण टिकायचं असेल तर आपल्याला ओबीसी मध्ये समावेश करावा लागेल, याची तुम्हालाही कल्पना आहे. तर आता मुद्दा असा आहे की जर कुणबी जे मराठा समाजाचाच भाग आहेत आणि जे मराठा आहेत हे मानतायत, मात्र त्यांचा विरोध आहे, तर आता याच्यावरती उपाय कसा काढणार आपण? यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मराठा समाज हा कुणबी म्हणून आधीच आरक्षणामध्ये आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. 1 जून 2004च्या GR नुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आरक्षणात आहेत. खत्री कमिशनच्या अहवालानुसार मराठा समाजाला कुणबी म्हणून दर्जा मिळालेला आहे. परंतु ही एक छोटी प्रशासनिक अडचण आता राहिलेली आहे आणि त्यातही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की मराठा समाज जसा मराठवाड्यामध्ये मराठ्यांचे आमदार जास्ती येत असतील तर विदर्भामध्ये कुणब्याचे आमदार जास्ती येतात. तो मुद्दा फार गौण आहे. मुद्दा हा आहे की मराठा समाजाचं जे कुणबी म्हणून आरक्षणाचा प्रश्न आहे तो खानदेशामधले लेवा पाटील आणि लेवा पाटीदार समाजाच्या प्रमाणे आहे. जर लेवा पाटीदार आणि लेवा पाटील समाज जर कुणबी म्हणून पोटजात म्हणून आरक्षण घेऊ शकतो तर मग मराठा समाज कुणबी म्हणून आरक्षण का घेऊ शकत नाही? आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजली पाहिजे की मराठा समाजाची संख्या जास्ती आहे म्हणून त्याच्या मागासलेपणामध्ये कुठे अडचण येत नाही. कारण सामाजिक व शैक्षणिक मागासलेलेपणाची जी व्याख्या आहे त्यामध्ये समाजाची वर्गाची लोकसंख्या किती आहे ही गोष्ट कोणीही विचारात घ्यायला सांगितलेली नाहीये. लोकसंख्येवर मागासलेपणाचा दर्जा ठरत नाही, ही एक गोष्ट आहे. त्यामुळे सबंध कुणबी समाजाला जर मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत तर मराठा समाजाचा कुणबी समाजाला विरोध ही कल्पना आपण मनातून काढून टाकली पाहिजे. असा कोणाचाही विरोध नाहीये. काही समजा कोणाची जर तुम्ही ऐकत नाही आहात का सराटे साहेब तुम्ही ऐकत नाही का दिवसभर? हे 1 जून 2004 मुद्दा असा आहे सराटे साहेब, मी तुम्हाला विचारतो आहे की आज चंद्रपूरमध्ये जे झालं त्याच्यामध्ये ज्या मागण्या पुढे आल्या त्या तुम्ही ऐकलेल्या नाहीयेत का? किंवा वाकुडकर जे म्हणाले ते तुम्ही ऐकले नाहीत का? तुम्ही त्याला प्रातिनिधिक समजताय का? तुम्हाला असं वाटतंय का की त्यांचा विरोध नाहीये आणि हे उगाच काहीतरी पसरवलं जातंय? तर हे सरळ सरळ समोर बोलतात लोक. मला एक वाक्य असं सांगू देत. बोला सर, मला एक वाक्य सांगू देत. मला एक वाक्य सांगू देत सर. विषय असा आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तो पात्र आहे की नाही हे बघून आरक्षण द्यावं लागणार आहे. हे काय निवडणुका आहे का? कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, कोणाचा विरोध आहे कोणाचा विरोध नाही असं सांगून आरक्षण देता येत नाही. मराठा समाज जर पात्र असेल तर मराठा समाजाला त्याचं आरक्षण मिळेल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे 2 कायदेशीर वैध मार्ग आहेत. एक मार्ग आहे 1 जून 2004च्या GR नुसार आणि बापट आयोगाच्या अहवालानुसार कुणबी म्हणणे. दुसरा मार्ग आहे सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाच्या राणे समितीच्या आधाराने त्याला ओबीसीचं पात्र ठरवणे. या 2 पैकी एक मार्ग हा दोन्हीपैकी एक कोणताही कायदेशीर आहे. कायदेशीर मार्ग आहे असं तुम्ही म्हणताय. लाडसाहेब तुम्हाला चला ठीक आहे, तुम्ही तुमचा मुद्दा लक्षात आला. लाडसाहेब असं होऊ शकतं जे सराटे म्हणतात ते होऊ शकतं? नाही कसं आहे बघा, पहिली गोष्ट म्हणजे आज असं झालं की आरक्षण म्हणजे राखीव जागा एक कोटा भेटतो असा एक समज झालेला आहे. तो तसा नाहीये. आरक्षण म्हणजे किमान प्रतिनिधीची एक संधी, म्हणजे मिनिमम ऑपॉर्च्युनिटी ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी हा त्याचा एक भाग आहे. ती कोणाला द्यायची आहे की जो कित्येक वर्ष हजारो वर्ष आपला विकासावरून वंचित आहे, ज्यांचा उत्कर्ष झालेला नाहीये आणि अशा लोकांना ती संधी द्यायची आपल्याला. आणि ती घटनेमध्ये त्याची तरतूद केली. त्यासाठी त्यांनी निकष ठरवलेले होते. त्या निकषामध्ये काय काय ठरवलं आपण की सामाजिक सक्त शैक्षणिक आणि आर्थिक ही आपण ठरवले. त्याच्यामध्ये जे अभ्यास करत असताना हा जो कुणबी समाज जो होता जो पिढ्यानपिढ्या शेती राबतोय, स्वतःच जे शेतीत राबतात त्यांची स्वतःची जमीन सुद्धा नाहीये. ज्या जमिनीवर राबतात जिथं छोटं घर बांधलंय त्या घरामध्ये स्वतःच्या त्या नावावर त्यांच्या घर नाहीये अशी लोक आहेत. आणि त्या ठिकाणी काम करत असताना हा कुणबी समाज आहे. आणि जो मराठा समाज काम करतो तर तेव्हा त्यांच्या ठिकाणी त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी आहेत. आणि ह्यांनी म्हणजे मोगलांच्या काळामध्ये म्हणा ब्रिटिशांच्या काळामध्ये लष्कराची कामं केलेली आहेत आणि त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी आहेत. आणि कुणबी समाजाकडे कुठलंच नाही, म्हणजे एक मागासलेपणा जो सामाजिक हा जो बेस होता हा बेस त्या ठिकाणी कुणबी समाजाकडे नाहीये. त्याच्यामुळे कुणबी हा ओबीसी मध्ये येतो. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देताना हा आमच्या कुणबी समाजात एक अन्याय होईल असं स्पष्टपणे माझं मत आहे.
ठीक आहे. म्हणजे मराठा म्हणजे जसं सराटे सांगते तसं होऊ शकत नाही तुम्हाला म्हणायचं? नाही होऊ शकत नाही ना, कारण मराठा आज मी कोकणातला प्रतिनिधी, आज मी कोकणामध्ये मी लहानाचा मोठा झाला, मी पाहिलेलं आहे. आम्हालाच मराठ्यांनी कधी सामंताची वागणूक दिलीच नाही, त्यांनी आम्हाला कुलवाडी म्हणूनच हिनवलेलं त्या ठिकाणी. आज ही परिस्थिती आमची, आजही आमची परिस्थिती. आज मी उपमहापौर जरी असलो, राजकीय नेतृत्व असलं तरी बोलताना आमच्याशी एक अंतर ठेवूनच बोलतात किंवा एक कुलवाडी आला म्हणूनच बोलतात. आणि काय जुना इतिहास पण आहे. जुन्या इतिहास जर म्हणाला तर तो एक इतिहास म्हणजे ही जी पिढ्यानपिढ्याची जी दरी निर्माण झालेली आहे, तर ती दरी कुठेतरी गॅप तो कधी सुधारण्याचा प्रयत्न कोणीच नाही केला. आणि जे राजकीय नेते त्या कोकणामध्ये असतील की आणखी कुठे झाले, सभेमध्ये बाहेर खूप मोठी त्यांनी भाषणं केली, पण ह्याच राजकीय लोकांनी कुणबी समाजासाठी सभागृहामध्ये जिथे तुम्हाला त्यांची व्यथा म्हणता येते ती व्यथा कोणीच नाही मांडली ना आमची. मग अशा ठिकाणी व्यथा का नाही मांडली? मग तुम्ही जर आम्ही एक आहोत, मग ते आमच्या व्यथा तिथे का नाही मांडल्यात तुम्ही? ठीक आहे. मुद्दा तुमचा मुद्दा आहे की व्यथा कधीही आमच्या समोर आले नाहीत आणि तुम्हाला समान वागणूक मिळाली नाही. त्याच्यामुळे पण मुद्दा असा आहे ना की सगळे तर तुम्ही म्हणता ना की मराठा आणि कुणबी एक आहे, त्याच्यावरती तरी एकमत आहे. एक आम्ही नाही म्हणत कुणबी आणि मराठा कधी एक होणार नाही. कारण कसं असतं बघा, कुणबी समाजानं हा शेतीत राबणार आमचा वेट बिगारी काम करणारा भूमिहीन लोक आहेत. यांची स्वतःची जमीन नाही, कुळ कायद्याखाली वहिवटाखाली यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. आम्ही कसतो पण आमच्या जागेवर जमिनी झालेलाच नाही. या कुळ कायद्यासाठी आमच्या शामराव पेजेने 1974 साली खासदार असताना त्यांनी मुंबईमध्ये येऊन त्यांनी मोर्चा काढला होता. तेव्हा त्यांची टिंगल केली होती की दिल्लीतला नेता येऊन या मुंबईमध्ये मोर्चे काढतोय म्हणून. मग त्यांची अवहेलना केली त्यावेळी करण्यात आली. मग त्या पिढ्यापासून आज आमची पिढी चौथी पिढी आली या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे आपण खरं तर तुम्ही म्हणताय की कधी एक नव्हते, पण आपल्याकडे तसे म्हणजे संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरेंनी आपल्याला प्रतिक्रिया दिली, ती आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी मला पासलकरांकडे जायचं. पासलकरजी, आता मुद्दा असा आहे की कालपर्यंत सगळ्यांचा पाठिंबा होता, सकल मराठा समाज म्हणजे कुणबी मराठा असं काही वेगळं नव्हतं, पण आज ज्या वेळेला वाटा देण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र हा भेद केला जातोय. आता या प्रश्नाकडे कसं बघायचं? त्याने पहिल्यांदा मी आपल्याला हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जसं कुणबी ह्या शेतकरी वर्ग आहे आणि संत तुकाराम महाराज म्हणतात, बरे देवा कुणबी केलो नाहीतर दंबेचे असतो मेलो. तर तुकाराम महाराजांनी जर कुणबी म्हणून शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो हे तुकाराम महाराज कबूल करतात. आणि शेतीशी निगडीत असणारा जो समाज आहे तो मराठा समाज आहे. आणि कुणबी मग कोणाला म्हटलं जातं? जो शेतामध्ये जो रुमणं हातामध्ये धरून शेतीची जी त्या ठिकाणी बी रोवतो, पीक येतं, तो शेतकरी शेतीमध्ये काम करतो. मग तो कोकणातला कुणबी असू दे, विदर्भातला कुणबी असू दे, तो कुणबी म्हणून त्या ठिकाणी हे होतो. आणि जर विदर्भातला कुणबी आणि तो इथं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा जर नातेवाईक असेल तर तो त्या ठिकाणी तो कुणबी म्हणून त्या ठिकाणी त्या गोष्टीचे फायदे घेतो. आणि मग मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय द्वेष केलाय, काय त्यांचा गुन्हा आहे? म्हणजे मी आपल्या चॅनलवरनं आज सांगत असताना आमचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे कुणबी आहेत आणि त्यांच्या मिसेस या मराठा आहेत. आणि विशेषतः त्यांची मुलगी आज पुणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडं मराठा समाजामध्ये दाडव्या पाटलांकडे दिलेली आहे. तर अनेक अशा कुटुंबांमध्ये या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी तिथं जर आमचे काही लोक जर कुणबी म्हणून तिथं जर त्यांना ते फायदे मिळत असतील तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लोकांनी काय पाप केलेलं आहे? आणि विशेषतः मला कुणबी बांधवांना या ठिकाणी सांगायचंय की आपण या देशामध्ये 1931च्या जनगणनेनुसार 52% ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आज महाराष्ट्रामध्ये 19% लागू आहे आणि 27% देश पातळीवरती आहे. तर आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी 52% आरक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन तो लढा दिला पाहिजे. आणि केंद्रामध्ये नचिपन कमिटीचा जो अहवाल आहे तो स्वीकारला पाहिजे. बापट आयोगाने या ठिकाणी बापट आयोगाचा जो अहवाल आहे त्यामधल्या 3 सदस्यांनी मराठा समाज हा सरसकट कुणबी आणि ओबीसी मध्ये समाविष्ट करावा. या देशामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी या वर्गालाच फक्त आरक्षण लागू आहे. आणि म्हणून मराठा समाज हा कुणबी आहे, शेतीवरती उपजीविका करणारा समाज आहे. ठीक आहे. कित्येक वर्ष मराठा केवळ तुमचं म्हणणं असं की बापट आयोगाने जे सांगितलं ते मान्य केलं पाहिजे. आजबे सर, मी तुमच्याकडे तो वाकडकरजी. आजबे सर, मुद्दा असा आहे की आता ह्याच्यामध्ये खूप मोठा वाद सुरू झालेला आहे, हे दिसतंय स्पष्टपणे. आवाहन करतायत पासलकरजी. ठीक आहे, पण आता हा प्रश्न सोडवायचा कसा? कारण राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल आणि खूप मोठा त्यासाठी एक मोठी इच्छाशक्ती दाखवावी लागेल आणि एका मोठ्या समाजाला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल. त्याशिवाय हे होणार नाही. ते सामाजिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर करावं लागेल.
नाही अभिजित, हे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. याचं कारण असं की हे कुणबी काय आणि मराठा काय ह्याच्यामध्ये हे एकच कम्युनिटी ती आहे, समाज आहे. परंतु त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही मराठा म्हणून थोडे वेगळे झाले, हे झाले. त्याला अर्थातच वतनदार जे कोणी होते त्यांनी अशा प्रकारचे भेद काही निर्माण केले होते. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळेच लोक मग त्या पद्धतीने मराठा, म्हणजे कुणबी आणि मराठा. आता काही वेगळेपणाची जाणीव जी आहे कुणबी समाजामध्ये ती विशेषतः कोकणामध्ये आहे किंवा आणखीन काही प्रमाणात विदर्भामध्ये थोडीफार आहे. पण हे जरी वेगळे असले तरी म्हणजे असं आहे की शेवटी माझं म्हणणं असं आहे की आरक्षणानं प्रश्न सुटतील का? माझं म्हणणं अजिबातच सुटणार नाहीत. विशेषतः मराठा समाजाचे प्रश्न आरक्षणानं सुटणारच नाही असं माझं मत आहे. ते कुणाला पटेल नाही पटेल हा भाग वेगळा आहे. पण प्रश्न असा आहे की आत्ता हा प्रश्न इतका भावनिक बनलेला आहे. आणि दुसरी गोष्ट त्यातली अशी आहे की ज्याला आपण, म्हणजे मी अनेक वेळा असं आमच्या काही मराठा मित्रांना सांगितलं किंवा यांना सांगितलं होतं की मराठा हे काय आहे? मराठा इज अ मिथ, कुणबी इज अ रियालिटी. हे खरं आहे, म्हणजे त्यात काही हे नाही. म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा शूद्र होते आणि म्हणून त्यांना दुसरा राज्याभिषेक करायला लागला होता. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की अगदी फुल्यांनी सुद्धा त्याला कुळवाडी राजा म्हणलेलं होतं. हे ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये. म्हणजे तुम्ही मराठा ही जात म्हणजे असं आहे की फार अगदी शिवाजीच्या पलीकडे आणखी काही वर्ष गेला. कन्व्हिन्स कसं करायचं? हा प्रश्न तो असा आहे की एक तर असं आहे की मराठा समाजाला एकतर रोटी बेटी व्यवहार आहेत कुणव्यांबरोबर, यात काही वाद नाहीये. पण ते सर्रासपणे झाले पाहिजेत तर तुम्हाला ते समजवता येईल. अजित पवारांनी म्हटलं तसे नको. हा म्हणजे असं आहे ना, बरोबर आहे ते, त्यात काही चूक नाहीये. कारण असं आहे की जर तुम्ही मोहिते पाटलाची मुलगी जर यांच्यामध्ये दिली किंवा त्यांची मुलगी, असं आहे की हे होतच खरं म्हणजे. आणि आताची परिस्थिती अशी आहे की कुणी पंचकुळी राहिलेलं नाही आणि कुणी 96 कुळी राहिलेलं नाही आणि कुणी वतनदार राहिलेलं नाही. त्यामुळं पोरगा शिकलेला असेल तर कुणी कुणाच्या घरामध्ये मुलगी द्यायला तयार होतो. बरोबर. आणि असं आहे शाहू महाराजांनी तर असं आहे की धनगरांच्या बरोबर सोयरिकी निर्माण केलेल्या होत्या. म्हणजे हा जो काही भाग होता तो मधल्या काळामध्ये त्याचं विस्मरण झाल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. नक्कीच. पण कन्व्हिन्स करणं शक्य असं तुम्हाला वाटतं? कन्व्हिन्स करणं शक्य असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की इतक्या सहजासहजी कन्व्हिन्स होणं शक्य नाहीये. पण म्हणून असं आहे की मला व्यक्तिशः माझं म्हणणं असं आहे, त्यांना जर कोर्टामध्ये जी काही आर्ग्युमेंट न्यायला करायला लागतील की ते शूद्र म्हणूनच करतील आणि कुणबी म्हणूनच करतील. आणि कोर्टाने ते जर मान्य केलं आणि मान्य होण्यासारखी परिस्थिती आहे, नाही याचा भाग नाही, तर त्यांना ते ओबीसी म्हणूनच आरक्षण देता येईल. बरोबर. पण त्याच्याही पलीकडे प्रश्न असा आहे ना की ओबीसी म्हणून जरी आरक्षण मिळाले या समाजाला तरी हे प्रश्न जे आता इतके मोठ्या प्रमाणात इतके गंभीर प्रश्न झालेले आहेत ते प्रश्न सुटतील का या समाजाचे? म्हणजे जी आकडेवारी आहे, समजा आता ओबीसीमध्ये 19% आरक्षण आपल्याकडे आहे आणि मग भटके विमुक्तांसाठी 8% असं मिळून ते 27% आरक्षण आहे. तर एवढ्या छोट्या आकड्यांनी ते काही प्रश्न सुटणार नाहीत. म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी पण दावा केलाय की तो त्याच्यामुळे किती जागा फ्री होतील इंजिनिअरिंगच्या, तर 600 जागा फ्री होतील, 900 जागा फ्री होतील. नाही, माझं म्हणणं असं आहे ना की उलट मराठ्यांना ओबीसी म्हणून आणखीन जागा वाढवून दिल्या, समजा त्याच्यामध्ये वर्ग केले, ABCD असं केलं, तरी सुद्धा माझ्या होते की जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटणं शक्य नाही असं माझी भूमिका आहे. मला वाटतं ते ठीक आहे. त्याच्यापेक्षा पलीकडची भूमिका जाऊन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. व्यापक भूमिका. काय हे प्रश्न आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, असे सरकारने सगळ्यांना मोफत शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन पण दिलंच पाहिजे. हे खरे प्रश्न आहेत त्यातले. म्हणजे शिक्षण, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, लँड होल्डिंग कॅपॅसिटी आहे आणि हे सगळे प्रश्न सुटले पाहिजे. मराठा आणि कुणबी याच्यामध्ये भांडण लागलं काही बरोबर नाही. कारण असं त्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार आहेत, त्यांच्यामध्ये परंपरागतरित्या नातेसंबंध आहेत. अशा समाजामध्ये म्हणजे कुठल्या समाजामध्ये भांडणं होता कामा नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण आता ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने मोर्चे निघते, काही एक प्रश्न आहेत, काही दुखणी आहेत समाजाची, ती समजून मोठ्या प्रमाणात येतात, ही समजून घेतलं पाहिजे. मार्ग काढलेला मराठा समाजातल्या धोरणांनी काहीतरी यांना मार्ग दाखवला पाहिजे. दोन्ही जे समाज आहेत, कुणबी असतील किंवा मराठा समाज असेल, आता जरी त्यांच्यामध्ये असं म्हणत असले की आम्हाला समान वागणूक दिली गेली नाही, त्याच्यामुळे जरी हा रोष असला तरी सुद्धा इतिहास काय म्हणतो हे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानुसार या प्रश्नाकडे कायद्याच्या चौकटीतून आपल्याला कसा मार्ग काढता येईल त्याचीही चर्चा करायची आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABC. तर
ओबीसी आणि कुणबी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं या विषयावर आपली चर्चा चालू आहे. मगाशी म्हणजे भेदाभेद झाल्याचा मुद्दा निघाला होता, पण संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी म्हटलं की इतिहासाची जर तपासणी केली, इतिहास जर तपासला तर ह्या दोन्ही कम्युनिटीमध्ये कुठलाही फरक नाही आहे. जे कुणबी आहेत तेच मराठा आहेत, जे मराठा आहेत ते कुणबी आहेत. नेमकं त्यांनी काय म्हटलं आपण बघूयात आणि मग चर्चेला सुरुवात करू. कुणबी याचा अर्थ जो शेती करतो तो कुणबी, त्याला तुम्ही जात म्हणा किंवा म्हणूही नका, तर तो कुणबी आहे. त्यामुळं जर ह्यांच्याचपैकी काही लोकांनी शेती करता करता हातामध्ये शस्त्र घेतलं म्हणजे क्षात्रधर्म स्वीकारला थोडक्यात मुद्दा, तर तो मराठा झाला. असा दोघांच्या मध्ये नाममात्र फरक आहे. लक्षात घ्या की जोपर्यंत फक्त शेती करतायत तोपर्यंत त्यांना लोक कुणबी म्हणणार, आणि जेव्हा युद्ध करतील, राज्यकारभार करतील तेव्हा मराठा म्हणणार. आता हा झाला अंतर्गत प्रश्न. पण धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुणबी असला किंवा तुम्ही मराठा असा, क्षत्रियत्वाचा दर्जा द्यायला ते कधीच तयार नव्हते ना. हा जो कुणबी आणि मराठा हा जो भेद आहे ना, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की मराठ्यांच्या मधला सर्वश्रेष्ठ पुरुष किंवा महाराष्ट्रामधला आपण शिवाजी महाराजांनाच मानतो की नाही. तर शिवाजी महाराजांचे वडील, आजोबा, पणजोबा म्हणजे शहाजीराजे, मालोजीराजे, बाबाजी भोसले. तर बाबाजी भोसले वेरूळला काय करत होते? शेती करत होते सुरुवातीला. पाटीलकी होती वेरूळची. मग त्यातनं ते म्हणजे लोक त्यांना कुणबीच म्हणायचे ना, बाकीच्यातच सोडात. पण शिवाजी महाराजांनी राज्य मिळवायला सुरुवात केली, त्यांचं बऱ्यापैकी नाव झालं, विजापूरच्या दरबाराला त्यांची दखल घ्यायला लागली आणि अफजल खानाला पाठवलं. तेव्हा अफजल खान आणि शिवाजी महाराज जेव्हा एकमेकांच्या समोर आले, त्यांच्यात संवाद झाला. तो संवाद त्या काळच्या एका शाहिराने वर्णन करून ठेवलेला, म्हणजे लिहिलेला आहे. पवाड आहे, अज्ञानदास शाहीर त्याचं नाव. त्याच्यात तो अफजल खान म्हणतो शिवाजी महाराजांना, अरे तू तो कुणबी का छोरा. आता त्यातल्या त्यात कन्सुल म्हणजे समाधानाची गोष्ट कोणती की शस्त्र घेतल्यानंतर जरा लोकांना दबाव एक हे व्हायचा, इम्प्रेशन बसायचं नाही म्हटलं तरी. मग ते मराठा म्हणायचे फार तर. पण तरी देखील तो क्षत्रिय का, तर चौकटीत नाही, असा तो मुद्दा आहे. त्याच्यामुळे कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये महाराष्ट्रात भेद नव्हताच मुळात. असलाच भेद तर थोडा सोशल स्टेटसचा. आणि हे आपण बघतो, हे नेहमीच चालतं ना. त्याच्यात काही मराठ्यांच्या मध्ये चालतं, इतरांच्या चालत नाही. अशातलं फरक नाहीच आहे ना. फरक कुठं आहे वाकडकरची? आता मुद्दा असा आहे की कुठेच फरक नाहीये. ते म्हणतात की कुठे हा अहो स्टेटसमध्ये सामाजिक याच्या कसोट्या ज्या लावल्या गेल्या त्यातूनच लावल्या गेल्या ना. तेच म्हणतात की पासलकरजी किंवा सराटे जे म्हणतात ना, ते म्हणतात की आपण सगळे एक आहोत. मराठा समाजाला ओबीसी मध्ये दर्जा दिला तर त्याने काही फरक पडणार नाही. आपण 52% आरक्षणासाठी झटूयात ना सगळे. फार चुकीचं आहे. कसं आहे, हे जे सगळे घोळ करतायत, माफ करा घोळ करतायत. जसं आधी सांगितलं गेलं की 52% आधीच्या ज्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या याच्यात जी जनगणना वगैरे झाली त्याच्यामध्ये 52% ओबीसी आहेत आणि त्याच्यात आम्ही आहोत. अरे तुम्ही आहात नाहीच आहात तिथे. ओबीसी हा तेली, कुणबी, माळी वगैरे वगैरे हा 52% आहे. मराठी तिथे आहेच नाही. मराठी वेगळेच आहेत. त्याच्यामुळे ही एक दिशाभूल करणारी मांडणी केली जाते 52%च्या संदर्भात. एक गोष्ट 52%च्या संदर्भात, 52% मध्ये तेली, कुणबी, माळी आहेत. पुन्हा शेती करणारा तो शेतकरी असं जर म्हटलं तर मग माळी कुठून आला? माळ्याचाही धंदा शेतीचाच आहे, तेल्याचाही धंदा शेतीचाच आहे. मग त्याची मांडणी कशी करणार तुम्ही? त्याच्यामुळे मंडल आयोग. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी मांडली जाते की मराठा समाजाची संख्या 35 ते 45% सांगितली जाते. ही धडधडीत खोटी मांडणी आहे ना. कसं आहे मला एक सांगा, मंडल आयोगाच्या याच्याप्रमाणे किंवा आरक्षणाच्या याच्याप्रमाणे जे मान्य झालेलं सत्य आहे ते कोणतं आहे? तत्व कोणतं आहे की 22.5% साधारणतः आपण म्हणतो SC ST वगैरे वगैरे या लोकांना आहे. 52% कोण आहेत? 52% ओबीसी आहे. 22.5 + 52 किती झाले? 74% झाले. 74.5 म्हणजे 75% हे तर तुम्ही मान्य केलेलं आहे मंडल आयोगाच्या पर्यंतचं. बरोबर आहे ना. त्या कमिशननं मान्य केलेलं आहे, अधिकृत यानं मान्य केलेलं आहे. म्हणजे 75% जर ओबीसी आणि SC ST NT आहेत, व्हिजे त्याच्यामध्ये आहे, मग राहिले 25%. 25% ब्राह्मण आहेत, काही म्हणजे ओपन मधल्या जाती आहेत. मग मराठी 35 किंवा 45 आले कुठून? तर ते काय करतात, गडबड कशी करतात की 15-16% असतील मराठे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. तर त्या 15-16 मध्ये हिशेबासाठी आमचे 52 म्हणजे आम्ही त्याच्यात धरले जातात, कुणबी त्याच्यात धरले जातात. तसं होणार नाही. कुणबी हा वेगळा त्या अर्थानं, कारण आपण मंडळ आयोगाचे यानं जातो. ठीक आहे. मुद्दा असा की मी येतो तुमच्याकडे असबे सर, दोन सेकंदात मी तुमच्याकडे येतो. बाळासाहेब सराटे दिशाभूल करणारी मांडणी होती असं म्हणतात वाकडकरजी. नाही, एक लक्षात घ्या सर, ते 52%चा जो भ्रम त्यांच्या डोक्यात आहे ना, तो मंडल आयोगाचा आकडा आहे. मंडल आयोगाने महाराष्ट्रातल्या ओबीसीचं बोला महाराष्ट्रातल्या ओबीसीची गणना मंडल आयोगाने केलेली नाही.
हे जे 52% ही जे फोबिया आहे, हा जो भ्रम आहे, हा केंद्रीय पातळीवरची लोकसंख्या आहे, ही महाराष्ट्रातली लोकसंख्या नाही. महाराष्ट्रात ओबीसी आता ज्या जाती आहेत त्या 52% आहे असं कोणीही सिद्ध करून दाखवावं. ते जे आता म्हणले की ओबीसी आणि एससी एसटी आहेत 75% आणि मुसलमान आहेत 15%, 90% ते झाले, ब्राह्मण आहेत 5%, वाणी वंजारी वाणी मुसलमानामधले सुद्धा ओबीसी मध्ये येतात. हे अशी चुकीचं आहे की नाही? मुसलमान समाज सुद्धा ओबीसी मध्ये येतो, त्याच्यावर मुसलमान धर्माचा आधार नाही आहे. या गोष्टीला काय अर्थ नाही. बोला. मुसलमान सुद्धा ओबीसी मध्ये येतात, त्यामुळे ओबीसी म्हणजे धर्माचा संबंध नाही. इथे महत्वाची गोष्ट कशी आहे, अर्धा येतो तरी सुद्धा मराठा किती राहतात? 2%, 5%? नाही 15-16% जवळपास असेल, याबद्दल वाद नाही, तुम्ही नाकारता येणार नाही. आकडेवारी पहिल्यांदा मिळवा. नाही मी सांगतो ना, अहो मंडल आयोगाच्या किंवा आतापर्यंत ज्या काही आयोग वगैरे झाले त्या आयोगाच्या प्रमाणे ती आकडेवारी मानणार नाही का आपण? मग आधार कोणता ठेवणार? पहिल्यांदा तुम्ही आकडेवारी मिळवा, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊ, तुम्हाला काही माहिती नाही. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल ते असू द्या. तू आता आपण बोलताना तुकाराम महाराज कधी कुणबी म्हणतो, लगेच पुन्हा त्यांना मराठी म्हणतो, हे जे सगळे बांधले आहेत ना, त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो, मराठ्यांच्या एक महत्वाची एक गोष्ट ऐका प्लीज ऐका, मराठ्यांच्या आरक्षणासाठी ओबीसींनी अतिशय दिलखुलासपणे ओबीसींच्या आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास झालेला नाहीये की कुणबी समाज मागासलेला आहे म्हणून. एक मराठा समाजाचे 3 अहवाल आहेत, ठरलेला आहे. एक मिनिट फक्त मला, एक मिनिट. हे बघा, माझा सरळ मराठा नेते म्हणजे कोणते, आता हे जे चांगलं सुरुवात झालेली आहे, मोर्चे शांतपणे निघतायत, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आरक्षण त्यांना वंचितांना मिळायला पाहिजे याचं आम्ही समर्थन करतो, बरोबर आहे. पण ते ओबीसी मध्ये नाही, हेही स्पष्टपणे सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ओबीसी समाजानं मराठा आरक्षणासाठी या क्षणापर्यंत अतिशय स्पष्टपणे प्रामाणिक भूमिका घेतलेली आहे की वंचित मराठ्यांना आरक्षण द्या. माझा मराठा नेतृत्वाला जे आता असं म्हणतात त्या लोकांना माझा प्रश्न असा आहे की ज्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मंडल आयोगाच्या माध्यमातून विरोध झाला, त्याला अजूनही 19%, काही जिल्ह्यामध्ये 7% आहे, 9% आहे, तिथे मराठा समाजाने आजपर्यंत कधी समर्थन केलं का? किंवा या क्षणी तरी करता का तुम्ही मराठा कुणबी समाजाला आरक्षणाला, ओबीसीला आरक्षण 52% मिळावं म्हणून? त्यांचं अजून 33% आमचं पेंडिंग आहे. मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे वेळ कमी आहे सर, आपल्याकडे वेळ कमी आहे की तुम्ही म्हणता की मराठ्यांना स्वातंत्र्याच्या पूर्वी मराठ्यांना आरक्षण होतं की नाही? होतच ना, ब्रिटिशांनी दिलंच होतं आरक्षण, शाहू महाराजांनी दिलंच होतं आरक्षण. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण नव्हतं अशातला काही भाग नाही. ते असायला पाहिजे की नाही, किती आहेत, काय, ही सगळी ही नंतरची गोष्ट आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिशांच्या काळामध्ये मराठ्यांना होतच आरक्षण. मग हे आपण कसं काय नाकारू शकतो? म्हणजे माझं म्हणणं आहे की त्यांना आता काय करावं, त्यांना ओबीसी मध्ये द्यावं की नाही, हा तुमचा मुद्दा, तुम्ही मांडा. काय नाही, माझं म्हणणं तो नाही आहे. प्रश्न असा आहे की त्यांना जर आरक्षण मिळायचं असेल की ज्या आधारावर त्यांना ब्रिटिशांच्या काळामध्ये मिळालं होतं, तोच आधार इथे मागतील. ठीक आहे, त्याच आधारावर ब्रिटिशांच्या काळातल्या आधारावर ते आरक्षण मागू शकतात. पासलकरची आपल्याकडे शेवटची 2 मिनिट आहेत. आता असा आहे मुद्दा की जर आपल्याला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण जर मिळवायचं असेल तर ते आता कसं मिळणार? नाही, हे लक्षात घ्या आपण की कायद्याच्या कसोटीवरती हे आरक्षण टिकणार. ओबीसीची जी मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे आणि ओबीसी मधूनच जर आरक्षण दिलं तर हे टिकल. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आजबे सरांनी सांगितलं की ज्या शाहू महाराजांनी 1902 साली या राज्यामध्ये आरक्षण दिलं, त्यावेळेस त्यांनी मराठा सकट सगळ्या बहुजन समाजाला आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या या ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आणि आव्हान आहे की आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवरती आलं पाहिजे. हा सामाजिक प्रश्न आहे, सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. मराठा समाज आज जर आरक्षणाच्या पातळीवरती येत असेल आणि ओबीसीच्या बांधवाला एकात एक हातात हात घालून 52% आरक्षणासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवत असेल, नचिपन कमिटीचे अहवाल स्वीकारण्यासाठी तयार होत असेल, तर शाहू महाराजांची लेकरं, शाहू महाराजांचे विचारांचे वारसदार आणि त्यांचे रक्ताचे वारसदार आज जर आरक्षणासाठी सामाजिक पातळीचा स्वीकार करत असतील, एका लेवलवरती येत असतील, तर आपण या आरक्षणाला, मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे आपण विरोध न करता एकत्र येऊन उलट आपण 52% आरक्षण या देशातील ठीक आहे म्हणजे असं आहे की तुमचं म्हणणं असं की न्यायाच्या मागणीसाठी एकत्र आलं पाहिजे. लाडसाहेब, न्यायाच्या मागणीसाठी तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता आणि 52%साठी झटू शकता ना? नाही बघा, प्रश्न असा आहे त्यांचा, तर एक वेगळं ते हे मत मांडतात. आमचा प्रश्न असा आहे की आम्ही पहिल्यापासून सांगितले की आम्ही यांचे जे मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये आम्ही स्वतः सहभागी झाले
आलेले आहोत, आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही म्हटलेलं ओबीसीच्या आरक्षणाला सोडून कुणब्यांच्या आरक्षणामध्ये कोणते हस्तक्षेप न करता आरक्षण न करता त्याला आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आणि नारायण राणे समितीने त्याप्रमाणे 11 लाख लोकांच्याकडे संपर्क करून त्यांनी ती 16% आरक्षणाचा जो प्रस्तावित केली होती, मग तो कायद्यामध्ये कुठे थांबलाय त्याचा अभ्यास सरकारने करून ते करायला पाहिजे होता ना. आज आमची परिस्थिती अशी, आज किती वर्षांनी आज आम्हाला संधी मिळते ओबीसी मध्ये. जर पुन्हा जर ओबीसी मध्ये आणखी घटक वाढले आम्हाला नाही मिळणार का? आज माझ्याकडे फोटो आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हे माझ्या कोकणातले फोटो आहेत. आज आमच्या पायवाटा आहेत, आमची बायका मुलं आजही गावाला जात नाहीत. ह्या परिस्थिती बघा भाई, चिखलाचे रस्ते आहेत, आज आम्ही कुठलं पाणी पितो ते बघा, ह्या आमच्या विहिरी आहेत. कसे नाही मिळणार? आज आमच्या बाजूने बाजू मांडणारी लोक आहेत. ही विहीर आज आमची पिढ्यानपिढ्या आम्ही पाणी पितोय. आज आमच्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आज आम्हाला रिझर्वेशन मिळाले म्हणून अविनाश लाडा उपमहापौर म्हणून बसलाय. तर त्या ठिकाणी जर त्याला संधी नाही मिळाली, म्हणजे आज सरपंच होत आहेत, उपसरपंच होत आहेत, हे सगळ्या संधी आमच्या जाणार आहेत. मग आमचं जे पिढ्यानपिढ्या, मग पुन्हा आम्ही 50 वर्ष मागे जाणार आमचा काळ. आता कुठे आम्ही प्रगती पथावर चाललोय, मग त्याच्यावर कुठे खोडा घालण्याचा प्रयत्न आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, आम्ही त्यांच्या बरोबर आहेत. नारायण राणे समितीने जो अभ्यास केलेला आहे, आमच्या सरकारने जी तुम्हाला निर्णय दिला होता, त्यात हे सरकार कुठे चुकलं? कायद्याची लढाई लढा ना, ती घ्या ना, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जर कायद्याची लढाई त्याच्याबरोबर आहोत आम्ही. आमच्या आरक्षणाला धक्का न लागता जर ते करत असतील तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आमच्या धक्का न लागतात. नाही, एक मिनिट, मी थोडंसं क्लॅरिफिकेशन करू इच्छितो. धक्का न लागता याच्यामध्ये सुद्धा गडबड आहे. कारण धक्का न लागता म्हणजे 52% 19% हे आमचं आरक्षण पूर्ण नाही आहे. मराठा संघाच्या नेत्यांना मी अशी विनंती करतो की आम्ही तुमच्यासोबत आहोतच की नाही. तुम्ही एक वाक्य बोला, 2 पावलं पुढे या आणि म्हणा की ओबीसी 52% आहे, ओबीसीला 52% आरक्षण मिळालं पाहिजे. घटनेमध्ये आपण म्हणू की 52च्या 50च्या वरती जाता येत नाही वगैरे वगैरे, तर घटना बदलता येते ना. काय तुम्ही सोबत या, तुमच्या खासदारांना सांगा, आमच्या खासदारांना आम्ही सांगतो, सगळ्यांनी घटना बदला आणि संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देऊन टाका. दुसरी महत्वाची गोष्ट की मराठा नेतृत्वाला मी असं म्हणतो की आमचा ओबीसीचा एकही मुख्यमंत्री झाला नाही. हो द्या ना, ओबीसी महाराष्ट्राचा ओबीसी मुख्यमंत्री आहे का तुमची तयारी? एक बघा, तुम्ही एक कन्नडवारची किती संख्या आहे मला तुम्ही आता या पद्धतीने बोलायला लागलात ना. 52% मध्ये हे कोण होते? वसंतराव नाईक कोण होते? वसंतराव नाईक ओबीसी नव्हते तुमच्या माहितीसाठी. ओबीसी हे बघा ना तुम्ही, हे बघा मी सांगतो, ओबीसी मधल्या प्रमुख जाती कोणत्या आहेत? तेली, कुणबी, माळी, हे सगळे बघा ना. ह्याच्यातले कोण झाले? तुम्ही जर तिकडचे 1 डझनभर मुख्यमंत्री झाले, ते तुम्ही नाही. छोटा मुद्दा माझ्याकडे, असं कसं चालेल? ओबीसी पंचकुळीतले होते काय? यशवंतराव 30 सेकंद सराटीचे, तुमच्याकडे शेवटची 30 सेकंद आहेत. सगळ्यांचा युक्तिवाद तुम्ही ऐकलेला आहे. आता जर हे आरक्षण मिळवायचं असेल तर कन्व्हिन्स करावं लागेल ना, सगळ्यांना कन्व्हिन्स करावं लागेल. कायद्याच्या कसोटीवर टिकेल पण समाजाला पण कन्व्हिन्स करावं लागेल. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, याच्यामध्ये करंडेजी आरक्षण हे मराठा समाजाला कायदेशीररित्या पात्रतेप्रमाणे मिळणार आहे. ते काही कुठल्या समाजाकडे जाऊन आम्ही मागत नाही आहोत. आम्हाला कोर्टाचा मार्ग आहे, कायद्याचा मार्ग आहे, सरकारला कन्व्हिन्स करण्याची आमची शक्ती आहे. फक्त माझी ओबीसी बांधवांना एवढंच विनंती आहे, आम्ही कुठे नाही म्हणतो. राज्य मागासवर्ग आयोगाच्या कलम 11 नुसार त्यांचं आरक्षण हे आता पुनर्परीक्षणाला ड्यू झालेलं आहे, याची त्यांनी काळजी घ्यावी. ठीक आहे, 1982 साली शामराव पेजेंनी कुणब्यांचा अहवाल दिलाय, त्यांच्या समस्या दिल्या, त्या आमच्या धूळ खात पडल्या शासनामध्ये. त्याच्यावर मुद्दा असा आहे, आमचा एक मुख्यमंत्री का नाही चालत तुम्हाला? वाकुळकरजी मी तुम्हाला थांबवतो, कारण असं आहे की ही चर्चा अनंत काळ टिकणारी आहे. हा वाद चालू आहे तो म्हणजे युक्तिवाद होत राहतील, दोन्ही बाजूनी युक्तिवाद होत राहतील. प्रश्न असा आहे, आपण भाऊच आहोत. प्रश्न सराटेजी प्रश्न असा आहे की सराटेजी आपली वेळ संपलेली आहे म्हणून मला तुम्हाला थांबवावं लागतंय. पण मुद्दा असा आहे की सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे प्रश्न गंभीर आहेत, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते प्रश्न ओबीसींचे आहेत, आपल्या समाजातल्या कुठल्याही वंचितांचे प्रश्न हे गंभीर आहेत आणि मराठा समाजात सुद्धा ते प्रश्न आहेत. तर त्या समाजाला असं आपण दूर सारून चालणार नाही. त्यामुळं त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघून त्यांचे प्रश्न कसे सुटतील, शिक्षण असतील, शेती असतील, त्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.